आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। रवींद्र वायकर यांची 17 जानेवारीला पुन्हा ईडी चौकशी होणार आहे। रवींद्र वायकर यांची 17 जानेवारीला ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकरांची ईडीकडनं चौकशी झाली आहे। काल ईडीकडनं वायकर यांची 14 तास चौकशी झाली होती। तब्बल 14 तास काल चौकशी झालेली होती आणि या चौकशीअंती वायकरांनी चांगलीच प्रतिक्रिया संतप्त अशा स्वरूपात दिलेली होती। मात्र 17 जानेवारीला पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे। मात्र कार्यालयात जाऊन ही ईडी चौकशी होणार आहे। हे सर्व राजकारण चाललेले आहे, पण आता जे अधिकारी आले होते त्यांना मी माझ्या घरात घेतलं, त्यांना संपूर्ण सहकार्य केलेलं आहे। माननीय उद्धव साहेबांच्या बरोबर असलेल्या लोकांना कशा पद्धतीने हॅरेसमेंट होते ते तुम्ही आता पाहिलेलं आहे। असं देखील चर्चा सुरू आहे की ठाकरे गटाला बॅकफूटमध्ये टाकण्याकरता ठाकरेंच्या शिलेदारांना असं चौकशीमध्ये असू शकेल ना, असू शकेल। हेच तर त्यांची राजनीती आहे। ही जी राजनीती, खराब राजनीती, खोटी राजनीती चाललेली आहे, त्याला आपल्याला कायद्याच्या दृष्टीने जे समोर जायला पाहिजे तर मी गेलो। सर, आता ईडी कडून काय तुम्हाला पुढील चौकशीसाठी मला त्यांनी 17 तारखेला बोलवलेलं आहे।